मंडळी, गरुड पुराणानुसार ज्या 7 कारणांनी मनुष्याचा मृत्यू होतो त्यांना मुक्ती कधीच मिळत नाही. गरुड पुराणात भगवान श्रीकृष्णांनी जीवन आणि मृत्यू याबाबत सविस्तर विवेचन केले आहे. श्रीकृष्ण म्हणतात की या पृथ्वीवर जो कोणी जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. मृत्यूनंतर मनुष्याच्या पाप आणि पुण्यकर्मानुसार त्याला स्वर्ग किंवा नरकाची प्राप्ती होते. परंतु गरुड पुराणानुसार काही विशिष्ट प्रकारच्या मृत्यूमुळे आत्म्याला मुक्ती मिळत नाही आणि ती प्रेत योनीत प्रवेश करते व भटकत राहते. अशा व्यक्तींच्या श्राद्ध कर्मानेही त्यांना मोक्ष प्राप्त होत नाही. एक वेळची गोष्ट आहे जेव्हा गरुडजी, जे भगवान विष्णूंचे परमभक्त आणि वाहन आहेत, मोठ्या जिज्ञासेने भगवान श्रीकृष्णांकडे आले. त्यांचे मन प्रश्नांनी भरलेले होते जे त्यांना अस्वस्थ करत होते. गरुडजी द्वारकेत आले. तिथे भगवान श्रीकृष्ण आपली दिव्य लीला करत होते. त्यांनी भगवानांना वंदन केले आणि त्यांच्या चरणी बसून आपली जिज्ञासा व्यक्त केली. गरुडजी म्हणाले, हे प्रभू, आपण जगाचे पालन करता आहात. आपण सर्व ज्ञानी आहात आणि सर्व रहस्य जाणता. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे जो माझ्या मनाला अस्वस्थ करत आहे. भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, हे गरुड, तू माझा परमभक्त आहेस. तुझ्या मनातील जिज्ञासा मला प्रिय आहे. तुझ्या हृदयात जे काही प्रश्न आहेत ते निसंकोच विचार. मी नक्कीच तुझ्या सर्व शंका दूर करीन. गरुड यांनी डोके झुकवत म्हटले, जेव्हा मनुष्याचे जीवन समाप्त होते तेव्हा त्याला त्याच्या कर्मांनुसार स्वर्ग किंवा नरक मिळतो. परंतु मला जाणून घ्यायचे आहे की कोणत्या कारणांमुळे काही आत्म्यांना मोक्ष मिळत नाही आणि त्या प्रेत योनीत भटकत राहतात. असे कोणते पाप किंवा घटना आहेत ज्या मनुष्याला या दुर्दशेकडे नेतात आणि असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला मोक्ष मिळू शकतो. श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुड, तुझा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्यासाठी मृत्यू अपरिहार्य आहे. मृत्यूनंतर आत्म्याला त्याच्या पाप आणि पुण्यकर्मानुसार स्वर्ग किंवा नरक मिळतो. पण काही विशिष्ट कारणांमुळे आत्म्याला मोक्ष मिळत नाही आणि ती प्रेत योनीत प्रवेश करते, जिथे तिला खूप दुःख सहन करावे लागते. गरुड यांनी लक्षपूर्वक ऐकले आणि भगवान श्रीकृष्णांना पुढील माहिती देण्याची विनंती केली. श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुड, प्रेत योनीचे कारण विशिष्ट प्रकारच्या मृत्यूमध्ये आहे. मी तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगतो. पहिलं म्हणजे भुकेने मृत्यू. श्रीकृष्ण म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू भुकेमुळे होतो तर त्याला मोक्ष मिळत नाही. अशी व्यक्ती अतृप्त अवस्थेत शरीर सोडते आणि तिची आत्मा मृत्यूनंतरही शांत होत नाही. उदाहरणार्थ, जर कोणी अत्यंत गरीब व्यक्ती भुकेमुळे मरते तर तिचा आत्मा भटकत राहतं. आणि दुसरं कारण म्हणजे हिंस्त्र प्राण्यांमुळे मृत्यू. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सिंह, वाघ अशा हिंस्र प्राण्यांमुळे होतो तर त्यालाही मोक्ष मिळत नाही. अशा व्यक्तीचा देह छिन्नविछिन्न होतो आणि आत्मा या दुर्दशेतून मुक्त होऊ शकत नाही. तिसरं कारण म्हणजे आत्महत्या. जो व्यक्ती फाशी घेऊन, विष पिऊन किंवा अन्य प्रकारे आत्महत्या करतो त्यालाही मोक्ष मिळत नाही. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे जीवन अत्यंत दुःखदायक असते आणि त्याची आत्मा या दुःखातून मुक्त होत नाही. चौथे कारण म्हणजे शरीराची अति दुर्बलता. शरीराच्या अति दुर्बलतेमुळे किंवा आजारामुळे मरणाऱ्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही. उदाहरणार्थ, जर एखादा वृद्ध व्यक्ती अत्यंत दुर्बलतेमुळे मरण पावतो तर त्याची आत्मा प्रेत योनीत राहते. पाचवं कारण म्हणजे पाण्यात बुडून मृत्यू. पाण्यात बुडून मृत्यू होणाऱ्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही. सहावं कारण म्हणजे सर्प किंवा कुत्र्याच्या चावण्याने मृत्यू. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सर्प किंवा कुत्र्याच्या विषारी चाव्यामुळे होतो तर त्याला देखील मोक्ष मिळत नाही. आणि मंडळी, सातवं कारण म्हणजे शापामुळे मृत्यू. ऋषीमुनी किंवा पतिव्रता स्त्रीच्या शापामुळे जर एखाद्याचा मृत्यू होतो तर त्यालाही मोक्ष मिळत नाही. याशिवाय वज्रपाताने किंवा विजेच्या
आघाताने होणाऱ्या मृत्यूमुळेही आत्म्याला मोक्ष मिळत नाही. या आत्म्यांना मोक्ष मिळवण्यासाठी नारायण नागबल्ली पूजा करावी लागते. तीर्थक्षेत्रात ही पूजा विधीपूर्वक केली जाते. भगवान विष्णूंचे स्मरण करत अनादि निधन अक्षय पुंडरीकाक्ष प्रेत मोक्षप्रदान भव या मंत्राचा जप करावा. तसेच जल, अक्षत, यव आणि गहू दान करावे. या पूजा आणि मंत्र जपामुळे आत्म्याला प्रेत योनीतून मुक्ती मिळते आणि स्वर्गलोकाकडे मार्गस्थ होते. गरुड पुराणानुसार या उपायांद्वारे प्रेत योनीत अडकलेल्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष दिला जाऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.